भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील ढिवरखेडा या गावाचे 50 वर्षांपूर्वी महापूर आल्याने नुकसान झाले होते। मात्र आता एक पिढी लोटूनही ग्रामस्थांना त्यांच्या घराचे पट्टे मिळाले नाहीत आणि त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत गट क्रमांक 222, 223 व 224 येथील नागरिकांना निस्तार कमी करून हक्काचे पट्टे देण्याची मागणी गावाचे सरपंच गणेश हत्तीमारे यांनी निवेदनातून केली आहे। तर या गटातील नागरिकांना हक्काचे पट्टे मिळण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदन करण्यात आले होते। तर लाखनी येथील तहसीलदारांनी चौकशी करून संबंधित विषयाला न्याय देण्याकरिता कळवले होते। तहसीलदार यांनी सातबाराचा आधार घेत भोगवटदार सरकार असे लिहून दिले। प्रत्यक्ष चौकशी न करता निस्तार कायम ठेवला। या विषयाला नस्तीबंद करण्यात आल्याचे तहसीलदारांनी कळवले आणि त्यामुळे 50 वर्षापासून अधिकृत असलेल्या नागरिकांना घराचे पट्टे मिळाले नाहीत। शासनाने पुनर्वसन म्हणून थेट गावात महसूल मदत पोहोचविली होती। आजही या गावात शासकीय सेवा सुविधा उपलब्ध आहेत। तर जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, सिमेंट रस्ते, वीज, पाणी, घरकुल आदी सेवा सुरू आहे। मात्र या गटाचा निस्तार कमी न झाल्यामुळे आजही महसूल पुराव्यात झुडपी जंगल असेच दाखविले जाते। ग्रामसभेमध्ये गाव पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे। मी गणेश खुशाल हत्तीमारे, गोंदी ग्रामपंचायत सरपंच आहे, गोंदी ढिवरखेडा येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये 1978-79 ला पूर आला होता। जुना ढिवरखेडा म्हणून आहे, तिथून आपले गावातली लोक सरकारी कर्मचारी म्हणजे कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार इथं त्यांना जागा मिळाली। जागा मिळून त्यांना फाटे, त्रिपाल अशा ज्या वस्तू आहेत त्या दिल्या। त्यानंतर इथं बाय प्रोसेस बसले, पण आतापर्यंत एकालाही पट्टे मिळाले नाही। त्याच्यामुळे जसं कोणी ग्रामपंचायत स्तरावर उभे होतात तर त्यांना अडचणी जातात। काही विरोधी लोक त्यांच्यावर अपात्रतेचा विषय ठेवून अतिक्रमण आहे, असं आहे तसं आहे। मग जसं एवढं गाव आहे, एवढं गाव असून मग सरपंच कोणा बनायचा, मग बाकी यांनी मतदान का बरं करायचा? जसं उभा होण्याचा अधिकार नाही तर मग मतदान करण्याचा अधिकार कसा? म्हणून शासनाकडे आम्ही याच्या आधी खूपदा मागणी केली आहे। याच्या आधी निंबाळकर तहसीलदार साहेब होते, त्यांना कलेक्टर साहेबांनी आदेश दिला होता आमच्या पत्रानुसार। तर त्यांनी सातबाराचा उतारा पाहता गावात चौकशी न करता त्यांनी तिथूनच फॉलो नस्तीबंद करून टाकली आमच्या गावाची केस। त्याच्यामुळे शासनाला अशी आमची मागणी आहे की शासनाने आमच्या छोट्याशा गावाकडे आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध आहेत। नळ आहे, शाळा आहे, शाळा आहे, मंदिर आहे, तसेच आणखी रस्ते, सिमेंट रस्ते, नाल्या, सर्व सुविधा उपलब्ध आहेत इथं। पण सर्वांना हक्काचा पट्टा मिळावा अशी आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे। म्हणून शासनाने या छोट्याशा गावाकडे लक्ष द्यावं अशी ही आमची विनंती आहे। 1978ला महापूर आला होता। संपूर्ण तो गाव डुबलेला होता, मरेगाव डुबलेला होता। मी त्यावेळेस ग्रामपंचायतचा सदस्य होतो। 78ला पूर आला, 79 शासनामार्फत प्लॉट पाडण्यात आले। तेव्हा आमच्या गावचे 80 कुटुंब होते, 80 प्लॉट पाडले। हा त्याचा हो, हा त्याचा हो, हा त्याचा असं त्यानं करून दिलं। तेव्हा आम्ही का म्हणलं, आता बापा ऑफिसमध्ये ते यायना सर्वे केला, यायना प्लॉट दिला, ते आता आमच्या करून टाकली म्हणून चुपचापच राहिलो। फाटे भेटले होते साहेब, 80 घरांना फाटे भेटले, कौला भेटले बेगर राहायचा म्हणून। इथे मग आम्ही झोपडी करून राहिलो फाटे वगैरे बांधून। इकडे मी 1980ला आलो, पहिले माझाच मकान झाला इथं। तर तेव्हापासून काही शासनाला केअर घेतला नाही। आम्ही मग चौकशी केला, त्याच्यावर रेकॉर्डच नाही म्हणतात येते ऑफिसमध्ये। आता कुठे गेला ते मरेगावनं आमच्या गावाला एकाच वर्षी प्लॉट पडले। आम्ही 27 एकर जागा तर मरेगावला दिला। तर मग काय का शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या छोट्याशा गावाला ते पट्टे देण्यात यावे, तर हक्क मालकांना आम्ही मांडू शकतो।